नमस्कार. आपण आता सध्या आहोत सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आणि आपल्यासोबत आहे हा छोटा मुलगा विराट भोसले. हा आलेला आहे थेट सातारा जिल्ह्यामधून आणि महत्त्वाचं म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या गावाच्या जवळ याचं गाव आहे. दरे गावाच्या जवळ यांचं गाव आहे आणि साहेब तिकडे दौऱ्यावर असताना याचे पालक त्या ठिकाणी शिंदे साहेबांना भेटले आणि त्यांनी सांगितले की या लहान बाळाला गळ्याचा मोठा आजार आहे, मोठं ऑपरेशन करायचं आहे. आणि थेट साहेबांनी सिद्धिविनायक हॉस्पिटलला म्हणजे मलाच डायरेक्टली फोन केला आणि सांगितलं की डॉक्टर साहेब ह्या पेशंटला मी पाठवतोय, आमच्या गावाच्या जवळचा आहे, लहान मुलगा आहे, तुम्ही संपूर्ण काळजी घ्या, आपल्याला त्याला पूर्ण निशुल्क करायचं आहे, 1 रुपयाही खर्च न करता त्याचं ऑपरेशन करून द्या, त्याला जी काही लागेल ती सर्व मदत मी करणार आहे, तुम्ही पेशंटला ॲडमिट करा आणि ट्रीटमेंट चालू करा. तर हे सगळं बोलणं झाल्याच्या नंतर तो पेशंट आपल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आला. त्याचं यशस्वी ऑपरेशन झालेलं आहे. 1 रुपयाही पेशंटकडून आपण न घेता ह्या पेशंटला ऑपरेशन केलं, सगळं व्यवस्थित झालं. आज पेशंट घरी जात आहे, त्याचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरचं आहे, ते बघून आम्हाला खूप आनंद वाटतो. आपण त्यांच्या पालकाशी पण थोडंसं बोलूयात. आता सध्या ह्याचे वडील आहेत इथे, तर एक्झॅक्टली म्हणजे याला कसा तुमचा शिंदे साहेबाशी ओळख झाली आणि कसं तुम्ही त्यांना भेटलात आणि याला आजारासाठी डायरेक्टली साताऱ्यामधून इथे कसं काय पोहोचलात तुम्ही? सातारा आठवले हॉस्पिटल आहे, तिथे आम्ही त्याला घेऊन गेलो होतो. तर त्यांनी इंडोस्कोपी केली नाकाची. तर ते बोलले नाकामध्ये गाठ आहे, ती तुम्हाला काढावीच लागेल. तर त्यांना आम्ही खर्चाचं वगैरे विचारलं, तरी बोलले 1 ते 1.5 लाख रुपये खर्च होईल त्याला. तर बोललो सर आमची एवढी परिस्थिती नाही, तर कोणत्याही गव्हर्नमेंट स्कीममधून ऑपरेशन होईल का? तर ते बोलले ऑपरेशन क्रिटिकल आहे, कोणत्याही गव्हर्नमेंट स्कीममधून होत नाही. त्याच्यानंतर मग आम्ही टेन्शन झालं की आता करायचं काय. त्याच्यानंतर माझा भाऊ राकेश भोसले शिंदे साहेबांबरोबर तो असतो, कल्याणला राहतो. तर त्याने सर्च केले असे मुंबईला कोणते हॉस्पिटल आहेत की जे गव्हर्नमेंट स्कीममध्ये होऊ शकतं. तर त्याने ठाण्याचं हॉस्पिटल सिद्धिविनायक म्हणलं एक स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे, तिथं तुझं ऑपरेशन व्यवस्थित होऊ शकतं. शिंदे साहेब 10 तारखेला गावी होते. तर माझे वडील बोलले मेडिकल जाण्यापेक्षा शिंदे साहेबांना भेटा. आणि शिंदे साहेब काय म्हणते ते बघा. तर 10 तारखेला शिंदे साहेबांना आम्ही भेटल्याच्यानंतर शिंदे साहेबांनी डायरेक्ट मी सिद्धिविनायक हॉस्पिटलला जर तुम्ही गेला तर अमोल गीते सर जे आहेत तिथे त्यांच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतो, तुमच्या मुलाचं ऑपरेशन फ्रीमध्ये होऊन जाईल. आणि त्या पद्धतीने सरांनी म्हणजे मी पहिल्यांदा लहानापासून एवढ्या हॉस्पिटलमध्ये फिरलोय केलं, पण एवढे म्हणजे मायाळू मालक किंवा इथला स्टाफ एवढे आम्ही इथे मागच्या सोमवारपासून येते, पण असं वाटलं नाही की आम्ही हॉस्पिटलमध्ये, आम्हाला एकदम घरात असल्यासारखं वाटलं. माझा मुलगा पण इथे खुश होता की तोही वैतागला नाही की काही केलं नाही, एवढं कंटाळा आला नाही की एवढं व्यवस्थित वाटले. ऑपरेशन कधी झालं, काय झालं, आम्हाला सर्व काही समजलं, एकदम व्यवस्थित येतं आमचं सर्व फार. अशा प्रकारच्या त्यांच्या भावना आहेत. एक चांगली ट्रीटमेंट झाल्यानंतर, ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर हा मुलगा आता परत गावी चाललेला आहे आणि हे त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून खरोखरच सर्व मॅनेजमेंटला आणि ॲज अ डॉक्टर म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे. तर त्याला पुढील निरोगी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि कधीही काय लागलं तर बिनधास्त तुम्ही सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये या, आम्ही नक्कीच तुमची काळजी घेऊ. धन्यवाद.